नारळाचा खरवस म्हणजे एकदम सॉफ्ट, क्रीमी आणि तोंडात घालताच विरघळणारा गोडाचा पदार्थ. ताज्या नारळाच्या दुधापासून बनवलेला हा कोकोनट पुडिंग खास कोकणी स्टाईलमध्ये तयार होतो. त्यासाठी आपण वाटीभर ओल्या नारळाचं खोबरं किसून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खोबरं किसता येत नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे पातळ कापही करून घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण हे नारळाच्या दुधावर अवलंबून असतं. आवडीनुसार लागेल तितकी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं सगळं खोबरं घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता हे छान मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. मोठं भांडं घ्यायचं, भांड्यावर गाळणी ठेवायची आणि त्यावर सुती कपडा घालून आपण मिक्सरला बारीक केलेलं सर्व खोबरं ओतून घ्यायचं. कापड एकत्र करून हे नारळाचं दूध असं गाळून घ्यायचं. आपल्याला खरवस करायचं आहे, त्यामुळे तुम्ही जर हे दूध चाळणीवर गाळलात तरीही चालेल. जर तुम्हाला खरवसमध्ये थोडं खोबरं आलेलं चालत असेल तर एकदा गाळून घेतलेलं खोबरं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं, त्यामध्ये पाणी घालायचं, पुन्हा ते मिक्सरला फिरवायचं आणि असं गाळून घ्यायचं. ही प्रोसेस मी जास्तीत जास्त 2 वेळा केलेली आहे. तुम्हाला जर तिसऱ्यांदासुद्धा हे खोबरं मिक्सरला फिरवायचं असेल तर तुम्ही फिरवू शकता. ओल्या खोबऱ्यातून बऱ्यापैकी दूध आपण छान गाळून घेतलेलं आहे. आता या दुधाच्या क्वांटिटीनुसार आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. भरपूर दूध आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त 4 ते 5 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि त्याचबरोबर आवडीनुसार साखर. हो, तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता. आता कॉर्नफ्लॉवर आणि साखर या दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपल्याला ज्या भांड्यामध्ये शिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये हे असं काढून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून चांगलं शिजवून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर आपण जरी मिक्स केला तरी तो अगदी पटकन भांड्याच्या तळाला जाऊन चिकटतो. त्यामुळे हे सर्व साहित्य असं सतत ढवळत राहायचं, अगदी एकजीव होऊन शिजेपर्यंत. मस्त पाहू शकता, या साहित्याला छान घट्टपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर चकाकी देखील आलेली आहे. हो, पण हे शिजत असताना अजिबात घाई करायची नाही. गॅसची फ्लेम आवर्जून मीडियम किंवा त्यापेक्षा कमी ठेवायची. आता एखादं भांडं घ्यायचं आणि त्याला तुपाचा हात लावायचा. या भांड्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं सर्व साहित्य असं ओतायचं. हे चिकट असतं आणि त्याचबरोबर तितकंच गरम असतं, त्यामुळे अजिबात त्याला हात लावायचा नाही. आता हे चांगलं थंड करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. 1 ते 2 तासात पाहू शकता हे छान थंड होतं. फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. एक ताट किंवा अशी प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये हे खरवस काढून घ्यायचं. आपण याला नारळाचं खरवस म्हणतो, पण याला कोकोनट पुडिंग देखील म्हणतात. इन्स्टंट खरवस रेसिपी म्हणायला हरकत नाही. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. नेहमीप्रमाणेच वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटनही दाबा. प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा.